यांना ऐकण्याची संधी मिळते आणि आपल्याला त्या जेव्हाही फोन करू आपण तर त्या लगेच आपल्यासाठी तयार असतात की मी आहे नांदेडला येते म्हणून. खरंच म्हणजे मला हे म्हणजे मोठेपणा करण्यासारखं नव्हे तर हे आपल्या नांदेडच्या नगरवासियाचं भाग्य समजावं लागतं. कारण एवढे अभ्यासक या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि अनेक त्यांनी डिग्र्या या प्राप्त केलेल्या आहेत. त्यांचं देखील या प्रसंगी त्यांना मी अशी विनंती करतो की आमच्या सर्व आपल्या सावित्रीची विनंती होती की सर पुन्हा एकदा मॅडमला बोलवा, आम्हाला ऐकायचंय. म्हणून त्यांच्या आग्रहास्तव त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वेभ्यः सुखिनः सन्तु, सर्वेभ्यः निरामयः सन्तु, सर्वेभ्यः भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वप्रथम आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या शिक्षणाच्या खऱ्या आराध्य दैवत आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि आज महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्यामधून सध्या निघून गेले सन्माननीय डॉक्टर महेश कुमार डोईफोडे सर. त्यांनी माझ्या तारीफचे फूल झोड असे लावले. आदरणीय जज मॅडम, मडवई मॅडम, कछवे सर आणि सन्माननीय मंच. खरं तर काल परिस्थिती अशी होती की मला संभाजीनगरला होते आणि हा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. मला तिथं सांगण्यात आलं 2 दिवस थांबायची वेळ आली. समाज न्याय विभागाच्या कार्यक्रमानिमित्त मी तिथे गेले होते आणि काही कामं पेंडिंग राहिले. फक्त 1 दिवसासाठी आले. म्हटलं हा कार्यक्रम सोडता येत नाही कारण महिला भगिनी माझी वाट बघत असतील आणि तुमचा स्नेह मला खरं तर ओढून आलाय. या मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा आपल्या संवादला सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट आठवते. स्नेहनगरमध्ये एक पोलीस ऑफिसरांची बदली झाली. ते आल्यानंतर खूप दिवसानंतर त्या ऑफिसर त्या घराला लाभलं. त्या घराला ऑफिसरच नव्हता. आल्यानंतर त्यांनी खिडकीचं पडदे फिरदे उघडले, घरवर स्वच्छ केलं. खाली त्यांच्या मोलकरींचं घर होतं. मोलकरींना कपडे वाळू घातले होते. ते कपडे पाहिले. त्यांनी म्हणले, मिसेसनी सरांना म्हणले जे IPS ऑफिसर बदली करून आले, सर बाईनं कपडे धुतले पण ते पिवळे पिवळे दिसतायत. हो काय, बाईनं काय स्वच्छता ठेवता येत नाही वाटते. आपण अशी मोलकरीण घरी ठेवायची का? ही मोलकरीण आहे आपली, तिला तसेच कपडे धुता येत नाही, आपले काय धुणार? ते म्हणे आज काय, ठीक आहे आज काय झालं असेल, उद्या बघ. उद्या परवा तरवा 3 दिवस असं झालं की ते कपडे मळकेचे मळकेच होते. परेशान झाले, काय प्रकार योग्य नाहीये. मग मी म्हणे एकदा मी शिकवते, माझ्या मोलकरीणला शिकवते कपडे कसे धुवायचे. पण त्या मोलकरीणला शिकवण्यापूर्वी संडे आलं. संडेला साहेबांनी काय केलं, बायको उठण्यापूर्वी खुश करण्यासाठी घर स्वच्छ केलं. सगळं स्वच्छतेला लागले आणि बायको उठल्यानंतर पडदा काढून पाहिले तर आज पांढरे कपडे एकदम. तर विचारलं, साहेब काय तुम्ही धुतले काय कपडे? म्हणे नाही, आज जरा त्या खिडकीवर धूळ खूप होती ती साफ केली म्हणून कालपर्यंत तिचे कपडे पिवळे दिसत होते ते आज पांढरे झाले. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण नेहमी परिस्थिती काय याच्या बघत नाही, डायरेक्ट समोरच्याला जज करतो की तो काय करतोय काय नाही. नेमकं ते धूळ होती जे आपल्या डोळ्यावर लागलेली आहे. म्हणून मी नेहमी सांगते कि दिशाएं हमेशा बदल कर अपने रुख मत बदलो, सिर्फ नजारे बदलो, नजारिया अपने आप बदलो. थोड्या वेळापूर्वी जज मॅडम सांगत होते की सध्याच्या स्थितीला लिंग समभाव मध्ये आज तृतीयपंथीयांना देखील सन्मान म्हणून मला वाटतं या कार्यक्रमामध्ये त्रिकोण असा हा रूप दिलाय. पुरुष, महिला आणि सोबत एक तृतीयपंथी देखील आहे. म्हणून हा कार्यक्रमात मला स्थान देऊन पूर्ण समुदायाचा सन्मान करत आहात आणि दरवर्षी करत आहात. त्यासाठी मी पूर्ण समुदायाच्या वतीने आपला आभार प्रकट करते. LGBTQI हे फार मोठा लांब प्रश्न राहिला. तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला पहिलं आम्ही कोण आहोत, तुम्ही कोण आहात किंवा लिंग काय आहे, या पलीकडच्या विचारधारा काय आहे
किंवा माणूस म्हणून आपण कसं जगतो हे समजलं तर इतर लिंगांविषयी आपली वेदना, संवेदना, एक चेतना जागृत होईल, तरच आपण त्यांना समजू शकू असं मला वाटतं. पण हे सगळं समजण्यापूर्वी आपण सर्वांनी एक विचार केला का? काही सरांनी पण सांगितलं, मॅडम पण सांगतायत की ही कार्यक्रम, अशा कार्यक्रमांची गरज का पडते? खरं तर राष्ट्रहितासाठी प्रत्येक माणूस, मी पुन्हा लिंग, पुरुष, महिला म्हणणार, मी प्रत्येक माणूस त्याची विचारधारा, त्याचे कार्यपद्धती आणि त्याचे योगदान हे त्या देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचं असतं. आणि आपला देश कुठे चाललाय? थोड्या दिवसापूर्वी परभणीची घटना, काय झालं? एका महिलेला जाळलं, 3 मुली झाल्या म्हणून. का जाळलं असेल त्या माणसाला? आमची विचारधारा कुठे आहे? आम्ही काय करतोय? आम्हाला कुठं बांधण्यात आलंय? सर्कस लागला होता आपल्या स्टेशनच्या समोर, एवढे झपाट हात्या, त्यांनी एवढ्या डोळ्यावर बांधून ठेवल्या. मी गेले, ओ रिंग मास्टर इधर, ये इतना बड़ा हाथी इतू सी रस्सी तोड़ के भाग जाएगा ना जी? नहीं जी, नहीं भागता. टेंशन ले रहे? मैं कैसे नहीं भागता? क्यों नहीं भागेगा? तो त्याने म्हणला, त्याला सवय आता ते कधीच जाणार नाही, लिहून देते. त्यावरून मला एक लक्षात आलं की तू रिंग मास्टर जेव्हा लहानपणी तो हत्ती विकत आणला असेल किंवा आणला असेल, तेव्हा त्या हत्तीला एक छोट्याशा दोऱ्यावर बांधला असेल, तेव्हा त्याने खूप प्रयत्न केला असेल जायचं, चला आपण पळून जाऊ, पण तो अयशस्वी ठरला असेल त्या काळात. पण तेव्हा त्यांनी एक विचारधारा बनवून ठेवली की हे तोडूच शकत नाही आपण किती वाढलो तरी ती रस्सी मात्र तेवढी राहिली आणि आमचे विचार सुद्धा त्या रस्सीसारखे तेवढ्याच नाही. आम्हाला माहिती आहे की रस्सी छोटी आहे, मी मोठा झालो, नाही, मी तसाच, रस्सी तशीच. हे आपल्यासोबत घडते, आपण हत्तीपेक्षा वेगळे नाही. आपण विचार काय करतो? आपले विचार कुठपर्यंत मर्यादित झालेले आहेत ते तेवढेच, त्या रस्सी एवढेच. ते आपल्या डोक्याला बिंबवतात, तेवढंच आपण विचार करतो आणि पुढे जाण्याचा विचार करतो नाही. आताच मॅडमनी शब्द, जग कुठं चाललंय आणि आपण कुठं चाललो. अरे देव, तिथं मस्त दिसते. अरे कधी तुम्ही जाऊन बघा ना कसं दिसते. दुरून काय बघायचे? आज तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये 25% खाली म्हणजे महिला आज रोजगार प्राप्तीच्या कार्यक्रमात किंवा रोजगारमध्ये आहेत. 25% पेक्षा कमी पुरुषांच्या तुलनेमध्ये. बाकीचे काय करायचे? चरण, चिकन, मटन, पनीर, भाकऱ्या, एवढंच लाटण्यामध्ये बिझी आहे. लेकरांचं संगोपन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ आहे का? तुम्ही तिथे लक्ष देताय का? आजकाल मोबाईल, बापरे दलिंदर, याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही मिळवण्यासारखं आहे. पण आपण काय करतो? त्या विचाराला तिथंच ठेवतो. आज महिलांना या मोबाईलच्या माध्यमाने, किती जणांना मोबाईल चालवताय तुम्ही? ते मुलाला बोलतात, ए पप्प्या मला करून दे की, मला ये ना, कसं लावतात की. आणि पुरुष बघा तिथं टक 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 पुन्हा लावते. मग आम्ही काय कमी पडतो? आम्ही काय शिकत नाही? बायकोला जास्त फोन येता कामा नाही, तेव्हा तिकडं साईडला. आणि तुम्ही म्हणायचं, जा तिकडं साईडला, तुमचा फोन आधी इकडे द्या. तुम्ही लहानपणी लेकराला शिकून घेता का लेकराकडनं की मला यायला पाहिजे? मी परवा त्या DIC ऑफिस मध्ये गेले होते, त्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर मध्ये. त्या तिथे ती मुलगी होती, ती काम करत होती. म्हणजे तुम्ही नाही, त्या मॅडमला जमत नाही कम्प्युटर म्हणून मी ती करते त्यांच्यासाठी काम. म्हणजे महिलांना जेव्हा त्या लागल्या असतील तेव्हा कम्प्युटरची गरज नव्हती, कागदावर सगळे सह्या कामं होत गेले. आज त्यांना कम्प्युटर लादण्यात आले, है ना, ओझं लादण्यात आलंय, मग येत नाहीये. मग ते काय करतात? दुसऱ्याकडनं मदत घेतात. मग आपण का शिकत नाही? शिकण्याला वय लागतं का महिलांना? मग काय शिकून घ्यायची तयारी नाही? मी भरपूर महिलांना गावामध्ये जाऊन सांगते, शिका ना, आताही शिकण्याची संधी आहे. कधी शिकला तरी येतं. मग आता सगळं झालं, आता काय शिकायचं? आम्ही तेवढंच डायलॉग मध्ये ऐकलं.
मॅलिया करतील, मला काय की सोडून द्यायची प्रवृत्ती जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही, जे सोडायचं ते सोडायचं नाही, नको त्या गोष्टी सोडतो. म्हणून आपल्यासारख्यांना माणूस, पुरुष किंवा इतर मंडळी दाबून ठेवतो. त्याचं कारण काय आहे? आपण त्यांना ती संधी देतो. मग आपल्याला काय करायची गरज आहे? आताच मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन करताना अनेक गोष्टी सांगितल्या की आपल्याला काय मिळू शकतो, आपण कायद्याद्वारे काय काय मिळू शकतो. पण त्या कायद्यांपेक्षाही आपल्याला आपल्या आतल्या सुप्त गुणांना कसं वागवता येईल. काल एक छोटीशी फिल्म बघत असताना एक लक्षात आलं की त्या मुलीला खूप स्वप्न होते. माझी नृत्य शाळा पण आहे, अनेक मुली येतात, महिला येतात, मेरी तो इच्छा माँ बाप ने पूरी नहीं की, मैं तो मेरी बच्ची की करूं. हे जे प्रश्न, हे जे ओढ आहे ना, उत्तम आहे. का आई वडिलांनी थांबवावं? का आई वडिलांनी आपल्या मुलीला पुढे जाण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मुलीला काय शिकवायचंय काय नाही ते दोघांनी मिळून ठरवता येत नाही का? तुम्ही म्हणणार तिला हेच व्हावं तर तेच व्हावं, तिने हेच करावं तर तेच करावं. का? तुम्ही ठरवणारे कोण? त्या मुलींना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जेव्हा तुम्ही संधी द्याल, खऱ्या अर्थाने महिला तेव्हा सक्षमीकरणाकडे पुढे वळते, तोपर्यंत वळणार. नाहीतर मग ते बैल, मग युअर प्रोडक्ट तयार करताय बैलाच, चला हम बोलेंगे वही करना. नाहीतर अशा कार्यक्रमाच्या माध्यमाने नुसतं भाषण ऐकायचं, सुंदर नटापटा तयार करून गजरे लावून यायचं, पदर लावायचं, काय तरी भाषण झाल्या, गेल्या घरी लावल्या चुलीला आग झाल्या, असं संपलं. या कार्यक्रमाचा उद्देश हा नाही की नटापटा करून ऐकलं गेलं, कशी होती माझी साडी कशी आहे, यासाठी नाही. या कार्यक्रमांचा मेन उद्देश आहे की विचारांना घरी घेऊन जाऊन त्याच्यावर अंमलबजावणी करणे. मग त्यासाठी आपण इथं ऐकत असताना, ही अंमलबजावणी करत असताना आपल्या शेजाऱ्यांना पण शिकवायचं आहे की महिला तुझी काय आहे. तुम्ही आता सगळे रोजगार निर्मितीचे साधन आहात, कारण तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गट हे तयार करून तुम्हाला सक्षम करण्याचं काम जेव्हा हे आर्थिक विकास महामंडळ करते, तर तेव्हा तुमचं काम आहे की हम अकेले क्यों, चल साथी हात बढ़ाना. तर हे काम आता तुम्हाला करायचं. म्हणून मी तर म्हणणार नाही देशात काय व्हायला लागलं मी काय करायला, यापेक्षा पुढे कसं जायचंय यावर फोकस करणं आता गरजेचं आहे. जे होतोय त्यावर मात करून आपण इतरांना प्रेरित कसं करता येईल. आज एज्युकेशन असेल, स्पोर्ट्स असेल, खेळाडू असतील, तुम्हाला महिला कुठे कमी दिसतात का? तुम्हाला माहितीये का 2023 चं एक रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये महिलांचं जगण्याचं सगळ्यात जास्त एज काय, एव्हरेज एज काढतात 71 आणि मेल 69. 2 वर्षांनी तुमच्यापेक्षा कमी जगायला ते एव्हरेज मध्ये. महिला जास्त जगतायत का? घरकाम करून व्यायाम होतो, महिलांना तेवढं सक्षम बनवलेलं आहे. स्त्री पुरुष एकदा जन्माला येतो, स्त्री 3दा जन्माला येते, जेव्हा एकदा स्वतः इथं धर्तीवर येते, दुसऱ्यांदा लग्न करून जाते आणि तिसऱ्यांदा जेव्हा आई बनते. हे 3 जन्म साकारण्याचा अधिकार फक्त स्त्रीला आहे, कुठल्याही पुरुषाला नाही. मग आपण पुरुषापेक्षा कमी नाही, आपण त्याच्यापेक्षा जास्त आहोत. स्त्रीला फक्त मातृ शक्ती असे अनेक आपण नाव उदाहरण देत असताना आपण काय केलं पाहिजे. आर्थिक आज आरोग्याविषयी सुद्धा भरपूर महिलांना ज्ञान नसतं, माहिती नसतं. तुम्हाला माहिती आहे आजच्या पिरियड मध्ये थोडंसं पुरुष आहे तरी मी ही गोष्ट ओपनली सांगते, कित्येक महिलांना प्रेग्नन्सी मिळवण्यासाठी, गर्भधारण करण्यासाठी कित्येक इलाज करावं लागतंय. माहितीये का? तुम्ही चला डॉक्टरांकडे रिपोर्ट काढा, महिलांना त्याच्याबद्दल देखील ज्ञान राहिलेलं नाही. का? फक्त आम्ही विचार, आपल्या खानपान, आपल्या आरोग्याविषयी सुद्धा आम्ही जागरूक नाही. तर आर्थिक झालं, मानसिक विचाराने झालं, मग आपल्याला आरोग्याविषयी देखील आपली काळजी घेणं गरजेचं आहे. आज आपण महिलांनी जर हे काम केलं तर आपल्यासाठी येणाऱ्या पिढींना, येणाऱ्या मुलींना ते त्रास होणार नाही. आज मी फक्त विषय लिंग सद्भावना किंवा समानता विषयी सुद्धा पलीकडे जाते की महिलांना काय करायची गरज आहे तेच माहिती नाही. आधीच काळ होतं
बाईच तर सगळे काम स्वतः करत गेली, शेतात जात गेली, आज शेत नाहीये हा ना. तर आपण त्याच परंपरेत राहिलो, आपण घरीच राहतो, तर आपले व्यायाम कसं होईल? वर्क सगळ्यांना शिकवा. आज आपल्याला पहिले काय मोठा परिवार असायचा, जाऊ सुना सगळ्या घरी राहायच्या, मग कमवायला एक दोन व्यक्ती घरी गेले तर बायकांना कमवायची गरज पडत नव्हती. आज आपल्याला का गरज पडते? कारण आपण पहिलेच विभाजित झालेलो. 8 परिवाराचे 4 झालो, है की नाही? 4 चे 2 झालो का? लेकर माझं तिथं मुंबईला हाय, गावाकडं मी एकटी राहते, लेकरू मला सोडून शहराकडे राहते. आपण 2च राहिलो ना, आपत्याच घरी राहतो. ते त्यांच्या कमाईसाठी बाहेर गेले. मग तुम्हाला काय गरज आहे की तुम्हाला स्वावलंबी व्हायची गरज आहे. आजकाल इतके उदाहरण आहेत. आमच्या घरचंच उदाहरण आहे, मी नाव नाही घेणार. बाप मेला पण त्या पुरुषाला यायची वेळ मिळाली नाही, पण बहिणीने येऊन त्या घरात अंतिम संस्कार केले. मॅडम म्हणते तिला अधिकार नाही केलं, पण भावाला फॉरेनहून यायची वेळ मिळाला नाही घरापर्यंत. मग काय मुलगा आणि मुलगी, कशाचं मुलगा आणि मुलगी? त्याला वेळ नाही आपल्या आईकडे यायचा, आपल्या बाबांच्या मृत्यूमध्ये. पण तिला ती वेदना झाली कारण माझा बाप होता, तो लांब राहते. म्हणजे प्रेम असतं. हे म्हणतात ना, बापाच्या एकदम जवळच्या मुली असतात, मग त्या बापांनाच मुलीला शिक्षणातून लांब का ठेवतात? बेटा एवढं शिकले, आता पटकन तुझं लग्न लावतो, झालं विषय क्लोज. तिसरा विषय जे फार महत्वाचा मला सांगायचं, लिंग समानतेवर. परवा आमच्या इथे एक पोलीसमॅन होते, पोलीसमॅन, त्याची बहिणीचं लग्न ठरत होतं. एक लग्न मोडला, दुसरा मोडला, तिसरं झालं ठरलं का? ते हुंडा मागत होते. एकानं म्हणलं म्हणे 5 लाख रुपये आणि एवढा एवढा सोना, एवढी गाडी. दुसऱ्यानं म्हणलं हे, तिसऱ्याची डिमांड ही, शेवटी आम्हाला द्यावंच लागलं, आम्हाला त्याशिवाय लग्न होत नाही. ही प्रथा कधी बंद होईल? विकत घेत आहे का? डील आहे का? डील आहे का? विकत घेत असाल तर तुम्ही द्यायला पाहिजे मुलीच्या, तुम्ही द्यायला पाहिजे. मी उल्हासनगरला गेले होते, माझ्याकडे लाईन लिस्ट आहे, इतके मुलं पेंडिंग आहेत, मुलीच भेटना गेले. आता ते विकत म्हणतात, मला लिटरली म्हणतात, ते तांड्यावरच्या पुरी भेटतात, आणून द्या. बेशर्मो, ही हुंडाबळी ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी हे मुली मारणं बंद करतील लोक. मेन भीती काय असते? एक दुसरा भीती असते, ती म्हणजे वातावरण. आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही या भीतीने लोक आपल्या मुलीला मारत चालले. का? तिला बाहेर पाठवण्याची भीती वाटायला लागली. मग पुरुषांना गरज आहे, आता पुरुष मंडळी तुमच्याकडे येते, की तुम्हाला गरज आहे की प्रत्येक महिला ही सुरक्षित कशी राहील यावर विचार कधी कराल? यावर अनेक कायदे येतील, अनेक लोक बोलतील, अनेक नेते आश्वासन देतील, पण स्त्री मात्र सुरक्षित नाही. का नाही? तर पुरुष मंडळींची विचारधारा. 5 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार, काय नजर म्हणावं, नशेच्या आहारी हो. हे सगळं नशा खेळ करून आलते, बाकी कोणी नाही. आमच्याकडे ते कंडिशन अशी आली होती, बापांनाच मुलीवर देत. आय सीन दॅट. यावर कोण बोलणार आहे? मग मुलींना काय व्हावं लागणार आहे? पुन्हा झाशी की नाही, घ्या तलवार हातात, आहे की नाही? तलवार कुठली? अनेक शस्त्र फेकून कलम दिली हातात, ते बाबासाहेबांनी शिकवलं. अरे तू माझं लग्न जरी केलं नाही तरी मी माझ्या आर्थिक दृष्टिकोनाने प्रबल होईल, स्वतःला सांभाळेल आणि माझ्या कुटुंबाला सांभाळेल. आमच्याकडं हे पण उदाहरण मी सिंधी समाजाची आहे. आमच्या समाजामध्ये एक मुलगी आहे, त्यानं 3 मुलगी, 3पैकी 2 लग्न केले, एक मुलगीनं लग्न केलं नाही आणि आज दुकानात बसते, घरी आई वडिलांना सांभाळते. म्हणते लग्न काय केलं, खड्ड्यात मी माझ्या आई वडिलांना सांभाळतो. इथं प्रश्न मी परंपरा मोडण्यासाठी किंवा लग्न तोडण्यासाठी नाही, पण एक सांगते की ती विचार करू शकते. तर आपल्याला हीच लिंग भेदभाव मिटवून आपल्याला विचार करायचा की मी सुद्धा परिवाराचा सांभाळ करू शकते. माझं भाषण लांबलंय, तुम्हाला अनेक लोकांना ऐकायचं आहे. आणि आजही आपण ज्या पद्धतीने समानतेचे महत्व, समानतेची गोष्ट सांगत असतो, आणखीन आपल्याला खूप गरज आहे की आपण आपल्या मुलींना शिक्षणामध्ये पुढे आणावं, आरोग्यविषयी तिला ज्ञान द्यावं. आपण कुटुंब पद्धती कशा पद्धतीने राहावं, जसं आता मॅडमने सांगितलं की 2 लेकर असतील तरच शासकीय योजना, आणि हे मी तर म्हणते योजना सुद्धा कसल्या मिळायला नाही पाहिजे, सगळं बंद पाहिजे. कारण आबादी इतकी वाढत चालली, आबा बाबा बाबा बाबा, हो जागा मिळणार नाही. हो तुम्ही बघताय ना, बिबट्याच्या हल्ल्यात एवढे गेले,
ते सिंह दिसला, कुत्रे आले, माकडं शिरले, हे कशामुळे? कारण तुम्ही त्यांच्या घरात बसताय, ते तुमच्या घरात येणार नाही. मग आपल्याला जागा नाहीये. फ्लॅट सिस्टीम मध्ये घर मरतोय. दिल्लीचं प्रदूषण आता मुंबईत आलंय.